जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, माझ्या प्रिय मित्रांचा खूप कॉल येत आहेत. सर, शहापूरला राहण्याची सोय आहे का? कृपया करून प्लीज सांगा. शहापूरला जायचं कसं? कारण की शहापूरला ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालं, त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे शहापूर कसं जाणार. म्हणजे बाकी ठिकाणी ज्यांचं डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे त्यांना माहिती नाही विद्यार्थ्यांना की शहापूर जाण्यासाठी कशा पद्धतीने जावं लागेल. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. मी सांगतो त्या पद्धतीने जा. एकदम सोपं आहे. राहण्याची सोय काय तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो. आपले प्रिय मित्र विद्यार्थी पण गेले आणि मित्र पण गेलेले आहेत. त्या आज पोहोचले ते तिथं शहापूरच्या ट्रॅक जवळ पोहोचलेले आहेत. त्यांना त्यांच्याशी कॉलशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की असं असं सांगा आपल्या प्रिय मित्रांना. आणि मी पण उद्या जाणार आहे माझ्या प्रिय मित्रांसाठी. मी मी परवा जाणार होतो सकाळी, पण नाही लवकर जातो जेणेकरून माझ्या प्रिय मित्रांना जे 3-4 दिवसानंतर परवा 21-22 आहे त्यांचं, की त्यांना डायरेक्ट कालच बऱ्यापैकी माहिती भेटून जाईल कशा पद्धतीने आहे बा त्यासाठी. तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. त्यांचं उद्या म्हणजे परवा ग्राउंड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. एक काम करा, तुम्ही जर लक्ष द्या तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. तुम्ही जर नाशिककडनं जात असणार, नाशिककडून लक्ष द्या. नाशिककडून जात असणार, लक्ष द्या, नाशिककडनं जात असणार, तर जर तुम्ही रेल्वेने गेले, लक्ष द्या प्रिय मित्रांनो, रेल्वेने जर लोकलने गेले कसारावरून, तर तुम्हाला इथं उतरावं लागेल. कुठं? आसनगावला. आसनगावला उतरायचं, तिथून शहापूर जवळच आहे. रिक्षावाले तुमच्याकडनं फक्त 10-15-20 रुपये घेतील शहापूरला. तुम्ही आता शहापूरला बघा, महामार्गाजवळ हॉटेल आहेत. तिथं जवळपास आहेत. म्हणजे तिथून शहापूरपासून महामार्ग एक 3-4 किलोमीटरवरती आहे. जो तिथं आपलं ग्राउंड होणार आहे. मग तुम्ही राहणार कुठं? तुम्ही शहापूरमध्ये राहा प्रॉपर. शहापूरमध्ये राहण्याची भरपूर सोय आहे. भरपूर व्यवस्था आहे. हॉटेल आहेत, भरपूर काही आहे. तिथं समाज मंदिरं पण आहेत. म्हणून तिथं तुम्ही शहापूरला जायचं, तिथे इन्क्वायरी करायची. शहापूरला तिथं प्रॉपर राहायचं. तिथं रिक्षावाल्याला सकाळी सांगून द्यायचं रात्रीच. आणि तुम्ही तिथून तुम्हाला ट्रॅकला तो रिक्षावाला अवघ्या 10-15-20 रुपये घेईल आणि तुम्ही त्या ट्रॅकवर सकाळी पहाटे सोडून देईल. म्हणजे कोणी जर बसने जात असणार तर शहापूर फाटा, नाशिककडनं जाणार तुम्ही शहापूर फाटा, शहापूर फाट्यावर उतरा. तिथून एकदम जवळच आहे. तिथे तुम्हाला हॉटेल्स वगैरे आहेत. आपले प्रिय मित्र गेलेत तर ते बोलले की आम्हाला सर 300 रुपये घेतले एका दिवसाचा रेंट. वरती हॉल आहे म्हणे, आम्ही 4-5-6 जण आहेत, आम्हाला 300 रुपये भेटले एका दिवसाचा रेंट. अशा पद्धतीने आहे. जेणेकरून माझे जे प्रिय मित्र असतील तर तुम्ही या तयारीने जा. कमीत कमी तुम्हाला 300-400 रुपये राहण्याचा रेंट हा खर्च आहे. अशा पद्धतीने तयारीत जा. आणि शहापूर खूप मोठा आहे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्रॉपर शहापूरमध्ये राहिले तरी तुमचं तिथे ट्रॅक पर्यंत पोहोचून जाणार. तिथे विद्यार्थी खूप आहेत, रिक्षावाले इतके आहेत की तुम्हाला 5-5 मिनिटात 1-2 सगळे रिक्षावाले आहेत, तुम्हाला त्या ट्रॅकवरती सोडून देतील. आणि ज्यांचं बी ग्राउंड असेल त्यांनी अजिबात ग्राउंडच्या दिवशी जायचं नाही, आदल्या दिवशी जायचं. आत्ताच सांगून देतो, वेळेवर धावपळ करायची नाही मित्रांनो. हे कळालं? सर मग आम्ही इकडनं गेलो, नाशिककडनं कुठून बी गेले तर तुम्ही शहापूर फाट्याला उतरायचं बसवरून, लक्ष द्या. किंवा शहापूरला प्रॉपर जा. तिथे विथ सर आम्ही लोकल ट्रेनने रेल्वेने जातोय, मग तुम्ही तिकडे ठाण्याकडे उतरायचं. ठाणे एक, बरोबर आहे की नाही? ठाणे आहे, जे मोठे मोठे स्टेशन आहे त्या स्टेशनवरती उतरायचं. कल्याण स्टेशन आहे, ठाणे कल्याण. तिथून आसनगाव यायचं स्लो लोकलने. आसनगाव आले का, आसनगाववरून डायरेक्ट शहापूर पोचायचं. काही नाही, एकदम व्यवस्था आहे, व्यवस्थित क्लिअर आहे. होईल. तिथं गेल्यावरती मी अजून जाईल, फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी काही व्यवस्था केली का राहण्यासाठी, ती उद्या गेल्यावर मला कळणार आहे. पण त्यांचं परवा आहे, त्यांनी प्रिय मित्रांनो तुम्ही या ट्रॅकने जा. लक्ष द्या. मुलींची लिस्ट कधी येईल? भरपूर मुलींचा कॉल चालू आहे, सर मुलींची लिस्ट अजून आली नाही, ग्राउंड चालू 20 तारखेपासून. मुलींना तुमचंही ग्राउंड 22-23 तारखेपासून होऊ शकतं, 20 तारखेपासून नाही होऊ शकत. कारण की आता परवा तुमची 20 तारीख आहे, तुम्हाला काही 2 दिवसात आज येईल सांगणार नाही. आज केव्हाही लिस्ट येऊ शकते. आज येईल तर उद्या येईल, पण तुमचं 20 तारखेचं नसून तुमचं 21 किंवा 22 सुरुवात होईल. थोडं 1-2 दिवस लेट होईल. पण तुमचं बी ग्राउंड, कारण की जर मुलींचं वेळ आली 2च दिवस ग्राउंड चालू शकतं, 2 किंवा 3 दिवस. कारण की मुली क्वालिफाय होऊन 15,000 मुली गेल्या होत्या, त्यापैकी 6-7 हजार मुली क्वालिफाय होणार आहेत. तर ते 6-7 हजार मुलींचं ग्राउंड 2 दिवसात बी संपू शकतं. म्हणून ते थोडेसे लेट बी घेऊ शकतात, मुलांचं झाल्यावर बी घेऊ शकतात. किंवा तुमचा ट्रॅक तर स्पेशलच आहे. तुमचं बी कसं जायचं ते काय, मी उद्या तिथं गेलो का मग मैत्रिणीनो तुमचं बी क्लिअर सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही शहापूरच्या ट्रॅकवरती पोहोचायचं आहे. लक्ष द्या, कळतंय ना मी काय? मी उद्या गेलो ना प्रिय मैत्रिणीनो, तुमचं बी सांगेल, सॉरी ठाण्याच्या ट्रॅकवरती कसं पोहोचायचंय ते तुम्हाला पण डिटेल मी सांगणार आहे. जे माझं उद्या जे प्रिय मित्र आहेत ते शहापूरला त्यांचं ग्राउंड आहे,
तर प्रिय मित्रांनो, घाबरू नका. तुम्हाला स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही नाशिककडनं गेले कसाराहून लोकल आसनगाव उतरायचं, तिथून लगेच शहापूर आहे. आसनगावच्या स्टेशनच्या बाहेरच रिक्षा लागलेल्या असतात. तिथून तुम्ही 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या अंतरावरती शहापूर पोहोचणार. तिथे भरपूर काही व्यवस्था आहे राहण्याची, भरपूर काही हॉटेल्स आहेत, म्हणून तुम्ही ते टेन्शन घेऊ नका. काही काही अजून गुरुद्वारा वगैरे भरपूर काही आहे तिथं ठिकाण. तुम्ही तिथून इन्क्वायरी केली, तुम्हाला लगेच भेटून जाईल. कळालं? विथ उद्या गेल्यावर तुम्हाला सांगणारच आहे. टेन्शन घेऊ नका. जी लिस्ट येणार आहे विथ कोल्हापूरवाले, तुम्ही पण बेस्ट. तुम्ही पण आदल्या दिवशीच जायचं. प्रत्येक नागपूर, कोल्हापूर कुठलंही तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने आदल्या दिवशीच जायचं. ग्राउंडच्या आदल्या दिवशी अजिबात वेळेवर धावपळ करायची नाही. कोल्हापूरची बी माहिती देणार आहे मी, लक्ष द्या. नागपूरची बी माहिती देणार आहे, कशा पद्धतीने ग्राउंड झालं, काय झालं. आपले सर्व विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात. वन विभागात तुम्हाला माहिती आहे, वन विभागात महाराष्ट्रात 1 नंबरला चॅनल आहे. आपल्या एका दिवसात 25 आणि 20K व्ह्यूज होतात. म्हणजे 20 आणि 25,000 मुलं बघतात एका दिवसात व्हिडिओ. म्हणून आपले सर्वीकडे मुलं आहेत. ते सर्व माहिती मला भेटत असते, मी तुम्हाला पोहोचवेल. कारण की आपला एक परिवार आहे. आपलं काम तुम्ही बाकी विद्यार्थ्यांनी माहिती पोहोचवली, मी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. कारण की RS अकॅडमी म्हणून एक छोटासा चॅनल नसून तर आपला एक परिवार आहे, एक फॅमिली आहे आपल्यावाली. म्हणून मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला जेवढी माहिती भेटेल तेवढी अपडेट तुमच्यासाठी, जेवढी धावपळ करता येईल तेवढी धावपळ करेल मित्रांनो. घाबरू नका, तुमचा विश्वास तोडणार नाही. कोणी नवीन असेल चॅनलवरती, माहिती आवडत असेल तरच फॉलो करा, माहिती आवडत नसेल तर फॉलो करू नका मित्रांनो. जेणेकरून अजून बघा, तुम्ही वेट घ्या की हा RS अकॅडमीवरती माहिती सत्य भेटते, कशी भेटते ते वेट करा, मगच तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. म्हणून अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. विथ जे डिप्लोमावाले विद्यार्थी आहेत त्यांचं ते एकत्र होत आहेत. हा ठीक आहे, सर्व डिप्लोमावाले एकत्र व्हा, त्यांना विनंती करा की जेणेकरून तुम्ही आधीच आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. तुम्हाला पण आपला सपोर्ट आहे. पेसाचा निकाल कधी लागेल? लवकरच लागणार आहे, ते बी तुम्हाला सांगतोय. लवकरच पेसाचा निकाल पुढच्या महिन्यात कन्फर्म लागणार आहे, फिक्स आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.